परिवर्तन कोणाचं स्वतःचं करायचं. आपले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, माया हे घालवायसाठी परिक्रमा आहे. आता परिक्रमामध्ये जे काही ही एक साधना आहे, एक तप आहे, तपश्चर्या आहे. हे आता एवढ्यात हे 5-10 वर्षात काय आलं, युट्यूबला आणि फेसबुकला पाहून सर्वजण परिक्रमा करतात. चला त्यांना ती करू शकत नाही, मग गाडीने करतात. तर परिक्रमा आहे 3 वर्ष 3 महिने 4 दिवस. त्यात भरपूर काही नियम आहेत, काही आता अटी आहेत. तर ते तुमची जी सिद्धी ऑटोमॅटिक तुम्हाला हे होतं, प्राप्त होल्या. आता ही परिक्रमा सिद्धी प्राप्त करायसाठी आहे का ना, ही परिक्रमा आहे मोक्ष दे, आपल्याला मोक्ष मिळण्याकरता. ही नर्मदामाई आहे, ही आनंददायिनी आहे, भक्तिदायिनी आहे, ही मोक्षदायिनी. आपण तुम्ही परिक्रमाला आलात, तर आता परिक्रमा आल्यानंतर सर्वात जास्त आनंदी कोण झाला असेल? कोण झालं सर्वात आनंदी? तुम्हीच झाले. कोण आनंदी झाले? तर असं आहे, सर्वात जास्त आनंद आहे ते कोणी म्हणत असतात आम्ही झालो, कोणी म्हणतात नर्मदाबाई आनंद झाली कारण तिच्या दर्शनाला आलो, कोणी अनेक पुत्र असतात. तर सर्वात जास्त आनंद नर्मदा परिक्रमाला झाल्यानंतर आपले जे पित्र आहेत, पित्र म्हणजे पूर्वजांना, ते कशासाठी? तर ही आहे मोक्षदायिनी, ही आहे मुक्तीदायिनी, ही आनंददायिनी. तर ही आपल्याला घरामध्ये 3 प्रकारच्या अडचणी असतात. एक असतो अडचण, एक असती आपल्याला वास्तुदोषाची, एक अडचण असती देवताची म्हणजे आपल्या कुलदैवताची, तिसरी अडचण असते आपल्याला पितृदोषाची. तर मग ही सर्व दोषांपासून आपल्याला मुक्त करते. मग आता कसं करायचं? आता आपण ज्यावेळेस माईकडे आलो तर स्नान करताना स्नान संध्या भजन पूजन कीर्तन अर्चन मनन चिंतन या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे. ही माई आपल्या इष्टदेवताकडे आपल्याला घेऊन जाते. आता ज्यांनी गुरुमंत्र केलेला असेल ते आपल्या गुरुकडे घेऊन जाते, आपल्या इष्टाकडे घेऊन जाते, आपल्या कुलदैवताकडे घेऊन जाते. अशी माई तिची आराधना कशी करायची? मग प्रथम आपण स्नानाने सुरुवात करू. आपण माईच्या किनारी गेलो तर हा जे किनारा आहे तर आपण उभं राहायचं, किनाऱ्यावरती जल घ्यायचं. प्रथम जलाचा पहिला तर नमस्कार करायचा तिला, आम्ही आलो म्हणून. नंतर जल घेतल्यानंतर आचमन करायचं. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः. एक ज्यावेळेस आपण आचमन एका वेळेस करतो, म्हणजे जेव्हा आपण करतो ना, तर 1000 ओम नमः शिवाय अथवा 1000 ओम जप मंत्र केल्याचं आपल्याला लगेच तिथं फळ मिळतं. एवढं आचमनाला महत्व आहे. आचमन करायचं. त्यानंतर जल घेऊन ओम अपवित्रम पवित्रवा सर्वावस्थाम गतोपिवा यस्मनेच पंक्तिकाक्षम बाह्यभ्यंतर सूची. समजा आपल्याला मंत्र लक्षात राहिलं नाही काही नाही, परंतु क्रिया असं घ्यायची, पाणी जल घेऊन अंगावर शिपडायचं. आता तिला प्रार्थना करायची, हे माई आम्ही तुझ्या पात्रामध्ये इथं आलोय, आम्हाला स्नान करायचं, तुझी परवानगी असावी, माफी असावी. कारण ते जल आहे, ते जल नाही, पाणी नाही, ते साक्षात परब्रह्म आहे, ते साक्षात माईचं शरीर आहे, साक्षात भोलेनाथाचं शरीर आहे. आपण त्यात जातो ना, तर मग तिच्या किनारी तिला माफी मागायची, मग पाण्यात उतरायची. पाण्यात उतरताना पुरुषांनी उजवा पाय टाकायचा असतो, महिलांनी डावा पाय टाकायचा. दुसरी गोष्ट, आपण परिक्रमामध्ये आहे ना, त्या पाण्यात जायचंच नसतं. ही म्हणजे पहिली अंघोळ कशी आहे, म्हणजे पहिलं स्नान की पाण्यात न जाणे, तिच्या किनारी उभं राहायचं, हे सगळी क्रिया करायची आणि आपल्या हातात कमंडल लोटा असतो, ते पात्राने अंगावर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर ते काय आपल्या अंगावरचं जे काही पाणी आपण पुसतो ते पुसायचं आणि अंगावर जिरू द्यायचं. आणि आता पुसायचं असेल तर मग काय, प्रथम आपल्याकडे काहीतरी टॉवेल वगैरे असेल ना, पहिल्यांदा भिजून घ्यायचा, तो पिळायचा आणि नंतर ओल्या कपड्याने, म्हणजे पुसायचं असेल तर ओल्या कपड्याने पुसायचं झालं इथपर्यंत. आता पुसायचं नाही, पुसायचं असेल तर ओल्या कपड्याने पुसायचं. आणि आपण जे काय स्नान केलंय तर स्नानाचे जे काही वस्त्र आहेत ते वस्त्र पिळायची नाही. त्याच्यामध्ये ते पिळताना बाजूला पिळायचे 5-10 फुटावरती, की जेणेकरून आपण पिळलेले वस्त्राचं पाणी जे आहे ते जल पुन्हा त्यात जाता कामा नये. आणि साबण तर याचाच काय प्रश्न लावायचं नाही. तर बरेच लोक ना ह्या चुका करतात सगळा आणि हे करत राहतात आणि नंतर म्हणतात आम्हाला काय झालंच नाही, आम्ही गेलो. आपण बरंच नाही, म्हणजे आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला त्याचे फायदा होतो. आणि आता तिथपर्यंत स्नान झालं, आता माईला प्रार्थना करायची, दिवा वगैरे अगरबत्ती लावायची. हे माई आम्ही अहिल्यानगरवरून आलोय, तर आमच्या घरी सुख शांती समाधान लावली. त्याचबरोबर की आमचे जे काही पूर्वज गेलेले आहेत, कोणाचे वडील गेले, आई गेले, आजोबा गेले, किंवा कोण जे गेलेले आहेत, तर सर्वांना मोक्ष मिळू दे, सर्वांना मोक्ष मिळू दे, सर्वांना मुक्ती मिळू दे. मग ते जे आपले पित्र आहेत त्यांना एक गती मिळायला लागते, म्हणजे त्यांना मोक्ष मिळायला सुरुवात होते. सुरुवात झाल्यानंतर त्यांना मोक्ष मिळायला लागतो, मग ते आपल्याला आशीर्वाद देतात. मग आपल्या घरात जे काय अडचण असेल त्या दूर व्हायला म्हणून ती आहे मोक्षदायिनी, ती आनंददायिनी, ती भक्तिदायिनी. ते असे नर्मदाचे वेगवेगळे नाव आहे. ओम नर्मदाय नमः, विपापाय नमः, विपाशाय नमः, विमलाय नमः, करवाय नमः, रंजनाय नमः, मंदाकिनी नमः, वालुवाहिनी, असे याची 15 नावं आहेत. आणि त्याच्याबरोबर तिला मेकलसुद्धा म्हणतात, तिला आनंददायिनी म्हणतात, म्हणजे अनेक प्रकारचे राजराजेश्वरी म्हणतात, मा परंबा म्हणतात, असे वेगवेगळ्या नावाने तिला संबोधले जातात. आता माईची ख्याती अशी आहे की आपण गंगेला जातो, गंगेला गेल्यानंतर आपल्याला हरकी पौडी
हरकी पौडी जी आहे ना, तर हरकी पौडी जी आहे तर तिथं जावं लागतं, म्हणजे याला हरिद्वारला, ऋषिकेशला. तर तिथे आपल्याला हरिद्वारला, ऋषिकेशला अथवा प्रयागराजला अथवा गंगासागरला आपल्याला जाऊन एक डुबकी मारावं लागते. डुबकी मारावं लागते म्हणजे स्नान करावं लागते. त्यावेळेस आपल्याला पुण्याची आणि मोक्षाची प्राप्ती होते. आपल्याला आपण सरस्वती मातेकडे जर आलो, कुरुक्षेत्रावर जर गेलो, आपल्याला 3 वेळेस डुबकी मारायची. आता तिथे सरस्वती माता राहिली नाही, ती लुप्त झालेली. पण तिथं जाऊन आपल्याला 3 दिवस राहून स्नान करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला ती मुक्ती मोक्षाची प्राप्ती होते. आपण वृंदावन, मथुरेला आल्यानंतर आपल्याला यमुनाबाईच्या किनारी आपल्याला 7 दिवस राहावं लागतं. त्यानंतर आपल्याला स्नान संध्या करावं लागते. त्यावेळेस आपल्याला मोक्षाची आणि पुण्याची प्राप्ती होते. आणि नर्मदा माईला तुम्ही अजून स्नान केलं नाही, अजून तुमची गाडी फक्त त्या पुलावरून चालली किंवा करणीने चालली, तुम्ही फक्त तिकडे नजर मारली, फक्त दृष्टी टाकली तरी तुम्हाला मोक्षाची पुण्याची प्राप्ती होते. म्हणजे इतकं माईला महत्व आहे. तर आतापर्यंत आता सगळेच उत्तर देतो मी. आतापर्यंत अनेक कल्प झाले, तुम्ही म्हणतो 27 कल्प, 7 कल्प झाले. तर प्रत्येक कल्पामध्ये ही माई जी आहे ना, ती अमर आहे, तिला मृत्यू नाही, ती अमर आहे. जसे की 8 ऋषी आहेत, व्यास, बली, हनुमंतराय, विभीषण, हे अश्वत्थामा, त्याचबरोबर मार्कंडेय. हे 8 जे काही ऋषी आहेत यांना मृत्यू नाही, हे अमर आहेत, जे अमर आहेत, चिरंजीवी आहेत ते 8 लोक. आणि त्यांच्याबरोबर एक माई 8 चिरंजीवी. आता काय झालंय, भगवान भोलेनाथ ज्यावेळेस युद्ध होतं कोणाचं, आपल्या दैत्य आणि देवांचं समुद्र मंथन होतं. समुद्र मंथनामध्ये ते कपिला गाय निघते, लक्ष्मी माता निघते, अमृत निघते, सगळं त्यात विष निघते. पण विष निघल्यानंतर ते विष कोणी प्राशन करायला तयार नाही. कुठले देवतं हे त्याच्याकडे बोट करायचं, ते त्याच्याकडे बोट करायचं. शेवटी भोलेनाथाकडे गेले, भोलेनाथाने विष प्याल्यानंतर त्यांची जी दाह म्हणजे जे आग, ती काय व्हायला तयार नाही, शांत व्हायला. मग त्यांनी काय केलं, अमरकंटकला गेले. आणि अमरकंटकला तिथे सगळं शांत, जसं आपले महाबळेश्वर आहे तर तिथे झाडी अमरकंटकला, तुम्हाला लक्षात येईल. तर तिथे त्या गारव्यामध्ये बसले ते थंडाईमध्ये आणि ते ध्यान करू लागले. त्यांना हजारो लाखो वर्ष ध्यान केलं, म्हणजे तपश्चर्या केली, तप केली. त्यांच्या कंठातून जिथं विष प्यायले होते ना, कंठात त्यांनी विष तसंच ठेवलं होतं. तर त्याच्यातून घाम, म्हणजे त्यांच्या शरीरातून त्या कंठातून घाम सुरू आला आणि घामातून ते 2 वर्षाची माईची उत्पत्ती झाली, नर्मदा माई. आता तिने नर्मदा माईने पाहिलं की आपल्या पुढे बाबा बसले, ते ध्यानस्थ आहे, ती पण ध्यान केलं, म्हणजे माईने पण हजारो वर्ष ध्यान केलं. ज्यावेळेस दोघांचं ध्यानातून दृष्टी उघडली की एकमेकाकडे पाहिलं, मग माई विचारते की मी कोण आहे, काय आहे, कशी आहे. तर भोलेनाथाने सांगितलं, तू माझी मुलगी आहेस, तू माझ्या अशा त्याच्यानी उत्पन्न झाली. आता माझा जन्म कशासाठी झाला, काय झाला, अनेक प्रश्न विचारले तुम्ही. सांगितलं, ह्या सृष्टी तलावरती, या संसारा चक्रामध्ये जे काही लोक आहेत त्यांचं तुला कल्याण करायचं, त्यासाठी तुझी उत्पत्ती झाली. मग कल्याण कसं करायचं, काय करायचं. कल्याण करताना पहिल्यांदा काहीतरी आपल्याकडे पॉवर्स, म्हणजे काहीतरी पाहिजे ना आपल्याकडे. म्हणजे आता समजा आपल्या गावात जर का आपल्याला काम करायचं म्हटलं तर सरपंच व्हावं लागतं, आमदार व्हावं लागतं, खासदार व्हावं लागतं. तसं ते माईने किंवा सरकारी अधिकारी व्हावं लागतं, तेव्हा काम करतात. मग काही माईने काही वरदान मागितली, ते वरदान द्या मला, मग जगाचं कल्याण करा. पहिलं वरदान मागितलं, मला अमरत्व पाहिजे. नर्मदा म्हणजे जिचा मृत्यू नाही, नर्मदा. आणि नर्मदा नाव असं आहे की नाव स्त्रीचं आहे नर्मदा, आणि कार्य पुरुषाचं आहे, कारण ती सगळ्यांना तारून घेते. आता नर्मदा झालं इथपर्यंत. पहिलं काय मागितलं, मला अमरत्व पाहिजे, अमरत्व मिळालं. आता दुसरं काय मागितलं की 33 कोटी देवदेवतांचा वास, सर्व देवदेवता कोणी तीर्थाला कुठे जाता नाही आलं कोणाला, एका स्नानाने सर्व देवदेवतांचं फळ तिथं मिळतं. मग तेच. आणि त्याचबरोबर ती असं एक मागितलं की सृष्टी तलावरती जितके बी देवदेवता आहेत सर्वांचा वास इथं पाहिजे, आणि त्या देवदेवतांचा जे काही फळाची प्राप्ती होती ती माझ्या एका स्थानाने किंवा माझ्या किनारी जो येईल त्याला त्याची प्राप्ती झाली पाहिजे. मग आपण हट्ट करायचा नाही, आपल्याला 4 जमलं की जाता नाही आलं, किंवा 12 ज्योतिर्लिंग जाता नाही आलं, अयोध्येला जाता नाही आलं, किंवा तुमचं मथुरेला जाता नाही आलं, गंगासागरला, सर्व तीर्थ इथं आहे. असं सांगितलं शास्त्रामध्ये. 186 करोड दोन्ही तटावरती मिळून 186 करोड देवदेवताचा वास, तीर्थांचा वास मैया किनारी आहे. मैया का हरकंकर कहलाता है बोला संत. हा झालं की इथपर्यंत. आता आणखी एक वर मागितला की बाबा तुम्ही माझ्याबरोबर हमेशा पाहिजे, म्हणून आपण काय म्हणतो, नर्मदे हर हर नर्मदे. आता इथे काय राधा कृष्ण, नंतर सीताराम, राधाकृष्ण सीताराम, तिथे पती पत्नीचं नातं आहे. इथे काय आहे, माईने वडिलांचं नाव म्हणजे भोले, नर्मदे हर 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 नर्मदे, म्हणून ती त्यांच्या बरोबर. त्यानंतर नर्मदे का हर कंकर कहलाता आहे भोला शंकर. आपण नाही म्हणतो का नर्मदेचा गोटा आहे, ते गोटा जे आहे, तो गोटा नसून तो साक्षात भोलेनाथ. तुम्हाला जे गोटे भेटले किंवा विकत घेता घेऊन
की आपण घरामध्ये आपले टाके देवघरामध्ये देवघरात जे टाके त्याचं आपण पूजन केले तर भोलेनाथाचे पूजन केल्यासारखं होतं. अथवा आपल्याकडे शेतकरी आपण सगळे तर शेतामध्ये आपल्या बेलाचं झाड असेल किंवा औदुंबराचं पेड असेल त्याच्या खाली जरी ठेवलं तिथे आपण त्याचं शिवलिंग बनवलं किंवा आपण बनवून घेतलं आणि हा जो शिवलिंग घेऊन गेले आपण तिथे गोटा घेऊन गेले तर त्याच्यावरती तो लिंग म्हणून ठेवला तर आणखी तुम्हाला हे मिळेल. तर अशा प्रकारे मैया का हरकंकर म्हणजे मैया का हरकंकर भोला शंकर त्याबरोबर ते बरोबर आहे. आता इथपर्यंत फळ झालं. आता ही परिक्रमा 186 करोड देवदेवतांचं आपल्याला स्नान आणि एवढं आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स्थानामध्ये ही काय जे वेगवेगळ्या साधूंनी संतांनी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली म्हणून हमेशा तुम्ही आता आले ना तुमच्यावर लोटा पाहिजे पाण्यात खाली खाली लोटा पाहिजे. जिथं जल दिसला जल भरायचं जिथं पिंड दिसेल महादेवाची तिथं पिंड व्हायचं. कारण काय तर काय होतं त्यांनी वेगवेगळ्या कल्पामध्ये त्रेतायुग झाले तुमचं द्वापर युग झाले आता कलियुग आहे नंतर असे जे काही 4 युग आहेत त्या युगामध्ये वेगवेगळ्या साधू संतांनी आणि वेगवेगळ्या कल्पामध्ये कल्प म्हणजे काय ही सृष्टीचा प्रलय होतो म्हणजे काहीच राहत नाही. तिथे गंगा राहत नाही यमुना राहत नाही हिमालय राहत नाही तुम्ही राहत नाही आम्ही राहत नाही काही राहत नाही सगळं डुबून जातं. त्यावेळेस हे चिरंजीवी अष्टचिरंजीवी आणि नर्मदा माई एवढेच फक्त या सृष्टीवर राहतात. परत ते कल्प झालं की परत पुन्हा सृष्टी निर्माण होते परत ते चक्र चालू होतं. असे काही एक कल्प झाले हे 8 चिरंजीवी नर्मदा माई जसे तसे अमर आहे. असे नर्मदा माईची खूप काही ख्याती म्हणून काय करायचं लोटा बरोबर ठेवायचा जिथं येईल तिथं डोकं टेकवायचं. हा आता आपण घरी जप करतो. घरी जप केल्यानंतर आपण समजा रामकृष्ण हरी एखादा मंत्र असेल कोणाचा ओम नमः शिवाय असेल कोणाचा वेगवेगळा मंत्र असेल हरिओम असेल काय असेल तो असेल तर आपण घरात जप केला घरामध्ये जप केल्यानंतर एका माळेमध्ये 108 मणी असतात आपल्याला फळ 108चं भेटतं. तोच जप आपण गोशाळेमध्ये म्हणजे गायच्या गोठ्यात अथवा शिवालयात अथवा किंवा विठ्ठल रुक्माच्या मंदिरात आपल्या गावातलाच केला तर त्याचं 10 गुणा फळ म्हणजे 100 वेळेस माळा केल्याचे एक माळ केली तिचं 100 मध्ये काउंट होतो. तीच माळ एकच माळ आपण माईच्या किनारी केली त्याचं सहस्र गुणा हजारोपेक्षा जास्त गुणाचं फळ मिळतं. आपण एकदा रामकृष्ण हरी म्हटलं किंवा नर्मदे किंवा हर हर नर्मदे म्हटलं आपण घरात म्हटलं तर आपल्याला एकच फळ तेच आपण गोशाळेत म्हटलं तर आपल्याला 1000 फळ तेच आपण नर्मदे किनारलं तर सहस्र फळ मिळतं. म्हणून कमीत कमी बोलायचं जास्तीत जास्त चालता चालता जप ध्यान करायचं असं हे असतं. तर असे नर्मदा माईची परिक्रमा करताना असे भरपूर काही अनुभव येतात आणि अनुभव